मी असं म्हणेन की कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या 15,000 जागांची जाहिरात आली पाहिजे। 25 तारखेची परीक्षा पोस्टपोन झाली पाहिजे आणि 25 तारखेच्या परीक्षेत नोकऱ्या असतील किंवा बलात्कारासारखा अतिशय संवेदनशील विषय असेल, जोपर्यंत कोणीतरी आवाज उठवत नाही हे सरकार झोप आणण्याचं सोंग घेतं, हे दुर्दैव आहे। आणि अशा अकार्यक्षम असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते। 8 वाजल्यापासून सगळे विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत। कृषी विभागाचे जे 258 जागा आहेत त्याच्याबाबत देखील विचार केला जातोय, कशा पद्धतीने त्याही घेतल्या पाहिजेत आणि 15,000 जागा ज्या ग्रुप बी आणि सी मधल्या मागे राहिल्यात त्याही आल्या पाहिजेत। यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी रात्री 8 वाजल्यापासून सगळे आता मी इथून निघाले की माननीय मुख्यमंत्री DCM 1 आणि DCM 2 या तिघांना ट्विटही करणार आहे आणि 3 वाजताच्या मीटिंगकडे आमचं लक्ष आहे। रात्री 8 वाजल्यापासून हे सगळे विद्यार्थी आंदोलनाला बसले, अनेक मुली देखील आहेत। काय आव्हान करायला या सगळ्यांना? मी मुलांना एवढंच आवाहन करीन की घरी तुमची आई वडील बहीण भाऊ काका मावशी आजी आजोबा तुमची वाट बघतायत। सुरक्षित आंदोलन करायचा त्यांचा अधिकार आहे, पण सुरक्षित राहा आणि खाण्यापिण्यावर दुर्लक्ष करू नका। नंबर 30 एप्रिल 2023 ला पेपर झालाय, अजून कंबाईनचं मागणी पत्र नाही आयोगाकडे। कधी मागणी पत्र जाणार, कधी ऍड येणार? प्लस राज्यसेवा फक्त 400 का 500 जागा काढले, त्याच्यामध्ये पण टेक्निकलला जर 100 जागा गेल्या ना आमच्या वाटेला फक्त 250-300 जागा राहतील। DCDYSPच्या तहसीलदारच्या जागाच नाहीयेत। पण या ग्रुप बी आणि सी च्या 15,000 जागा निघायच्या मला पाहिजेच काही तेवढ्या 15,000 मध्ये काहीच होत नाहीये बी आणि सी ला। आणि 1500ची राज्यसेवेची ऍड यायलाच पाहिजे कुठल्या पण परिस्थितीत। 282 258 जागा कृषीच्या 6 महिन्यात आम्हाला सरकार खेळवतंय। त्या मंत्रालयात त्या मंत्रालयात फाईलसाठी आमची किती पोरं कृषीची फिरतात ना, तुम्ही सगळ्यांना विचारा। परवा दिवशी 18 ऑगस्टला IBPSची एक्झाम झाली, त्याच दिवशी समाज कल्याणची एक्झाम झाली। आयोगाला मला फक्त डाटा द्या की किती टक्के पोरं पेपरला हजर होती आणि किती अब्सेंट होती, त्यांनी ते प्रसिद्ध सुद्धा केलेलं नाहीये। आजपर्यंत किती निकाल लावले आयोगाने? फेब्रुवारीमध्ये FSOची टेक्निकलच्या मेन्स झाले डिस्क्रिप्टिव्ह, अजूनही त्याचे रिझल्ट नाहीये। किती दिवस वाट बघायची पोरांनी सगळ्या गोष्टींची? प्रत्येक वेळेस आम्हाला काही करायचं म्हटलं की आंदोलन हेच पर्याय राहिलाय। घरून प्रेशर वाढतंय लग्नाचं, इथं येऊन आंदोलन करायचं, घरच्यांना तोंड द्यायचं, म्हणजे पोरींनी करायचं काय ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये? मी लढीन तुझ्यासाठी, तुम्हाला न्याय मिळेल, मी तुम्हाला कमिट करते। बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।